सर्व अभियोग्यताधारकांचे व्ही9 अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022मधील जे काही लेटेस्ट पवित्र पोर्टलद्वारे नोटिफिकेशन आली आहे आज दिनांक 7/3/2024 रोजी. तर ती पवित्र पोर्टल नोटिफिकेशन काय आहे, त्यामध्ये काय डिटेल्स दिले आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर पाहूया सविस्तर पवित्र पोर्टल लेटेस्ट अपडेट 7/3/2024 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 दिनांक 7/3/2024 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. 2017च्या भरतीतील राखून ठेवलेल्या जागांच्या संदर्भात न्यायिक प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या संदर्भातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये उचित निर्णय घेऊन संबंधितांना कळवले जातील. प्राप्त ईमेलवर जलद कार्यवाही होण्याची त्या दृष्टीने पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे विहित नमुन्यात तक्रार करण्यासाठी यापुढे पवित्र 2022 grcc@gmail.com या ईमेल ॲड्रेसचा वापर करावा. या ईमेल ॲड्रेसवर विहित नमुन्यातील अर्ज व त्याला व्यवस्थितरित्या स्कॅन केलेले पुरावे जोडले असतील तर त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करून संबंधितास कळवले जाईल. या ईमेल ॲड्रेसवर अन्य कोणते ईमेल पाठवू नयेत. त्यानंतर पुढचा मुद्दा, ज्यांनी यापूर्वी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुन्हा पवित्र 2022 grcc@gmail.com या ईमेलवर पाठवू नयेत. पूर्वी पाठवलेले अर्ज विचारात घेतले जात आहेत. भरतीविषयक बाबींसाठी संदर्भात अभियोगधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत. त्याची दखल घेतली जाणार नाही. संपर्कासाठी केवळ नमूद केलेली कार्यपद्धती अनुसरावी. पवित्र पोर्टल भरती 2022चे नियमित कामकाज सुरू असून संपूर्ण भरती प्रक्रिया न्याययुक्त, नियमबद्ध व पारदर्शी सुरू आहे. महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरतीबाबत 7/3/2024 रोजी प्राप्त झालेली पवित्र पोर्टलमार्फत. त्यांनी उल्लेख केला आहे 2017च्या भरतीतील राखून ठेवलेल्या जागांच्या संदर्भात न्यायिक प्रकरण सुरू आहे. मित्रांनो, जे काही 2017ची भरती सुरू होती त्यामध्ये काही जागा राखून ठेवल्या होत्या. तर त्या संदर्भात काही कोर्टात केस चालू आहे. त्या संदर्भात याचिका दाखल आहे आणि या प्रकरणात शासनाने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. तर याचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जी काही 2017ची भरतीची जी काही केस कोर्टात आहे त्याबाबत पवित्र पोर्टलमार्फत कार्यवाही केली जाणार आहे. त्यामार्फत जे काही निर्णय येईल त्यामार्फत अहवाल सादर करण्यात येत आहे असंही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, 2022ची भरती जे काय विदाऊट इंटरव्ह्यूची सिलेक्शन लिस्ट लावली त्यानंतर बऱ्याचशा कॅन्डिडेट्सनी तक्रारी केल्या आहेत. तर त्या तक्रारीचे निवारण करण्याचे काम या समितीकडे, पवित्र पोर्टल समितीकडे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे जे काही ईमेल प्राप्त झाले आहेत तक्रारीबाबत त्याची कार्यवाही जलद दृष्टीने होण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत. तर त्यांनी अजून एक दुसरा ईमेल ID दिला आहे. त्यावर जर तुम्हाला काही तक्रारी अडचणी असेल तर त्यावर कळवावे असं त्यांनी सांगितलं आहे. तो नवीन ईमेल ID असा आहे पवित्र 2022 grcc@gmail.com या नवीन ईमेल ID वरती आता इथून पुढच्या तक्रारी सादर करा असं त्यांनी सांगितलं आहे. ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी या ईमेलवरती आपले पाठवाव्यात असंही त्यांनी सांगितलं आहे. आणि एकदा तक्रार केल्यानंतर पुन्हा तीच तक्रार करू नये असंही त्यांनी सांगितलं आहे. जेणेकरून वेळ वाचण्यासाठी आणि पूर्वी तक्रार केली असताना पुन्हा पाठवली तर त्याचा विचार केला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. मित्रांनो, भरतीविषयक बाबी संदर्भात अभियोगधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर मित्रांनो, व्यक्तिगत जे काही ऑफिसर आहेत पवित्र पोर्टलचे तर त्यांच्या पर्सनल मोबाईलवर कोणीही मॅसेज पाठवू नये किंवा कॉन्टॅक्ट त्यांना करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. बरेचसे कॅन्डिडेट्स हे व्यक्तिगत फोन करतात, मॅसेज पाठवतात आणि त्यांना नाहक त्रास देतात. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करू नका. तुमच्या काय अडचणी असेल ते ईमेलवरती आम्हाला ऑफिशियल ईमेलवरती पाठवा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे पवित्र पोर्टल भरती 2022चे नियमित कामकाज सुरू असून भरती प्रक्रिया न्याययुक्त पद्धतीने पारदर्शक सुरू आहे. मित्रांनो, 2 मार्चपासून नोटिफिकेशन आले नव्हते आणि बऱ्याचशा जणांचं म्हणणं होतं की आता पवित्र पोर्टलचं कामकाज ठप्प झालं की काय. स्पष्ट सांगितलं आहे की आता कामकाज सुरू आहे आणि लवकरात लवकर जलद गतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्यामुळे कोणताही गैरसमज अभियोगधारकामध्ये जाऊ नये यासाठी त्यांनी स्पष्ट केलं आहे की कामकाज पूर्ण क्षमतेने चालू आहे. पुढील प्रक्रिया टप्पेबाबत कामकाज सुरू आहे. तर ही होती छोटीशी अपडेट पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 7/3/2024ची. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स नोटिफिकेशन आपल्यापर्यंत त्वरित कळवण्यात येतील. धन्यवाद.